तर चला मित्रांनो, आज आपण बनवूया टमाट्याची चटणी। तर इथं मी कढईमध्ये तेल घेतले, तेलला गरम करून घ्या। टमाटा आणि कांदा असा लांब लांब प्रकारे चिरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता हे तेल गरम झाल्यावर याच्यात मोहरी आणि जिरे टाकायचे। तळल्यानंतर याच्यात बारीक चिरलेला लसूण टाकलाय, लांब लांब चिरलेला कांदा टाकलाय। आता या कांद्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे, कलर चेंज होईपर्यंत याला थोडंसं परतून घ्यायचे। त्याच्यानंतर हिंग, हळद, तुम्ही घरामध्ये जो मसाला खाता आणि मिर्च पावडर हे टाकून याच्यामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचे। जास्त नाही, अर्धा मिनिट करा, फक्त स्टिअर करा। त्याच्यानंतर याच्यात लांब चिरलेला टमाटा टाका, टमाट्याला चांगल्या प्रकारे फिरवून घ्या, मिक्स करून घ्या। त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ टाका आणि ही शेंगदाण्याचं कूट असं दरदरीत करा आणि ते टाका। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गूळ टाका, साखरही टाकू शकता। टमाटा आहे त्याचा आंबटपणा थोडासा हे करण्यासाठी ह्याच्यामध्ये साखर किंवा गूळ जरूर टाका आणि ह्याला 2-3 मिनिटं ना आचवरती शिजवून घ्या। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून ही आपली आता ही टमाट्याची चटणी रेडी आहे मित्रांनो। तर जरूर तुम्ही ही टमाट्याची चटणी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण टेस्ट करून बघूया। टेस्टमध्ये खूपच मस्त झाली आणि झटपट रेसिपी आहे, जरूर ट्राय करा मित्रांनो, झटपट रेसिपी। बाय।